हाय गाईज कुत्रा बी बसायच्या पहिले आपल्या शेपटीनं सगळी जागा साफ करून बसते, पण मी कुत्रा नाही हो गाईज, म्हणून माझी रूम खराब आहे. पण बहुत झाला बड्डे बिड्डे, आता आपल्याला रूम सिरियसली साफ करायला लागेल, नाही तर माई मला कुत्र्या गत चेंदल. साफसफाई करायची होती गाईज. का गाईज तुम्ही कुठेही नाचायला लागता? तुम्ही माझ्या वेळेला वाटते का मी घरचे कामं नाही करत, नुसते बोंबलत राहते माझ्याकडे. मम्मी तू कधीतरी माझ्या ऑफिसमध्ये येऊन पाहिलं, माझ्या मॅनेजर किती कामं करवते माझ्याकडून. गाईज तुम्ही बी जर घरचे मोठे असाल तर लहान पोरायला कामासाठी चेंदू नका प्लीज. बहुत तकलीफ होते गाईज, बहुत तकलीफ. आम्ही कामं करतो गाईस, पण आम्हाला थोडासा टाइम तर द्या, 1-2 हप्त्याचा. आता एवढा कचरा साफ करायला कमस कम 1 महिन्याचा टाइम पाहिजे का नाही तुम्हीच सांगा. बाकी सगळं तुम्ही साफ करू शकतो, पण कपाट माझ्या अवकादीच्या बाहेर. मला जर याच्यातून कोणता टॉप शोधायचा असेल, सगळे कपडे उचलून बेडवर टाकतो, त्यातून टॉप शोधतो ना, मग सगळे कपडे तसेच उचलून वापस कपाटात टाकतो. मला माहिती आहे गाईज, मला माहिती आहे याच्यात बहुत मेहनत आहे, पण कसं आहे ना गाईज, मेहनतीला पर्याय नसते, आपल्याला मेहनत करावं लागतं जीवनात. मला त्या काकवायचा बहुत राग येते, जे म्हणते काय तुझे कपडे कसे ठेवले, तुझी रूम कशी. तुझ्या गटर सारखं हृदयापेक्षा तर चांगली आहे माई रूम. अंदर तर शेण भरलं राहते, बाहेरून फक्त यायला चांगलं चमकवायचं आहे. गाईज रूम तुम्हारी किती बी खराब असली तरी चलेगा, पण माणूस तुम्ही दिल के अच्छे राहिले पाहिजे. गाईज बेड तर मी स्वच्छ केलाय, जसं तुम्ही पाहू शकता. फक्त हे थोडंसं राहिलंय, तर हे थोडंसं मी झोपून म्हणजे का गाईज मला झोप नाही लागत. काम केल्याशिवाय, सगळं साफ केल्याशिवाय मला झोप नाही लागत. पण कसं आता मला थोडंसं दम लागत, श्वास नाही का थोडंसं अटकल्यागत होता. तर हे सगळं मी झोपून उठल्यावर सगळं साफ करून टाकेन गाईज. इट्स नॉट अ बिग डील फॉर मी. ओके चलो बाय.